नमस्कार शेतकरी बंधूंनो, आता आपण वांग्याच्या प्लॉटवरती आहोत आणि या प्लॉटवर तुम्ही पाहू शकता जी फ्लावरिंग स्टेज आहे म्हणजे जी फुलांची संख्या एकदम अतिशय कमी दिसत आहे. तर शेतकरी बंधूंनो, आपले जेवढं जास्त आपलं फुलधारणा झाली तेवढंच आपल्याला उत्पन्नाची वाढ होणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, त्यासाठी आपण जेणेकरून चांगला स्प्रे घेतला पाहिजे. स्प्रेमध्ये घेत असताना आपण चांगला अॅमिनो ॲसिड घेतलं पाहिजे, कीटकनाशक आणि बुरशीनाशक यूज केला पाहिजे. म्हणजे जेणेकरून आणि त्यासोबत आपण पावडर फॉर्ममधला मायक्रोन्यूटनचा आपण त्याच्यामध्ये यूज केला पाहिजे. म्हणजे जेणेकरून जे फुल लागलेलं आहे ते फुलाची जी कोंबवण्याची पद्धत असते म्हणजे ज्याच्यामध्ये काही झिंक बोरॉन कॅल्शियममुळे फुल घड होते ते होणार नाही. शेतकरी बंधूंनो, आपण जैविक ॲग्रीसायन्स कंपनीचा मॉर्गन म्हणजे अॅमिनो ॲसिड बेस्ट असा अॅमिनो ॲसिड आहे, तर त्याचा देखील यूज करू शकतात. त्याच्यासोबत आपण एखादे मायक्रोन्यूटन घ्यायचं आहे आणि बुरशीनाशक आणि कीटकनाशक यूज करायचं आहे. तर ही फवारणी झाली आणि त्याचसोबत आपण फॉस्फरस आणि पोटॅश असलेलं जे काही वॉटर सोल्युबलचं ग्रेड असेल त्याची मात्रा आपण जास्ती एकरी खालून 3.5 ते 4 किलो ठेवा. म्हणजे जेणेकरून जी फुलधारणा झालेली आहे तर जी फॉस्फरसमुळे जी फुलधारणा आहे ती टिकून राहील आणि पोटॅशमुळे जी काही फुलची आपली कन्व्हर्ट होण्याची पद्धत आहे म्हणजे आपल्या बारीक मालमध्ये गुंडी बनण्याची आणि फळ साईज होण्याची ती मात्र चालू राहील. तर आणि नवीन फुलधारण्यासाठी फॉस्फरस आपला उपयुक्त आहे. पोटॅश आणि फॉस्फरस तुमचे जेवढं जास्त आपण पोटॅश आणि फॉस्फरसचा यूज कराल तर आपली तेवढीच जास्ती फुलधारणा होणार आहे. तर आपण फॉस्फरस आणि पोटॅश असलेलं आपण वॉटर सोल्युबलचा जास्ती करून आपल्या वांग्याच्या प्लॉटवर भर दिला पाहिजे. कीटकनाशक बुरशीनाशक आणि त्याच्यासोबत मायक्रोन्यूटन याचा देखील आपण वरून स्प्रे केला पाहिजे. धन्यवाद.